एक असा दिवस ज्या दिवशी पृथ्वीवर काहीतरी अद्भुत घडलं आणि म्हणूनच तो दिवस आजही अक्षय मानला जातो. पण प्रश्न असा आहे, या दिवशी नेमकं घडलं तरी काय होतं? महाभारताच्या अथांग आणि विशाल कथाकथनात अशी अनेक आश्चर्यकारक रहस्ये, घटना आणि पात्रे आहेत ज्या आजही आपल्या मनाला थक्क करतात. आणि अशाच अद्भुत घटनांपैकी एक आहे अक्षय पात्रची कथा. ही कथा फक्त एक चमत्कारी भांड्याची कथा नाही, तर ती कथा आहे कठीण काळातल्या धैर्याची, अतूट धर्माची, निष्ठावंत भक्तीची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कधीही न संपणाऱ्या दैवी कृपेची. हा दिवस ज्या दिवशी हे अद्भुत घडलं तो आजही अक्षय मानला जातो. पण प्रश्न उभा राहतो की नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं आणि या चमत्काराचा आजच्या आपल्या आयुष्याशी काय संबंध आहे? चला या संपूर्ण आणि रोमांचक कथेला जाणून घेऊया. कथेची सुरुवात होते त्या भीषण काळातून, जेव्हा पांडव आपलं सर्वस्व, आपलं राज्य, ऐश्वर्य आणि सर्व काही द्यूत हारून वनवासात गेले होते. हस्तिनापूरचे राजकुमार आता जंगलाच्या काटेरी वाटांवर ऊन पावसात भटकत होते. त्यांचे एकेकाळचे आलिशान महाल आता फक्त स्मृतींमध्ये राहिले होते आणि त्यांच्यासमोर होतं फक्त निसर्गाचं रौद्र रूप आणि अनिश्चित भविष्य. त्यांच्यासमोरची परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. युधिष्ठिर धर्मराज आपल्या धर्माचं पालन करण्यासाठी कटिबद्ध होता, पण त्यांच्यासमोर दररोज एक असा प्रश्न उभा राहायचा ज्याचं उत्तर त्याला सापडलं नव्हतं. पांडव कोणत्याही जंगलात गेले तरी तिथे त्यांच्याकडे अन्न नव्हतं. ते आपल्या गरजा कशाबशा पूर्ण करत होते, पण खरी समस्या दुसरीच होती. त्या काळात जंगलात अनेक ऋषी मुनी तपस्वी तपस्या करत असायचे. त्याचप्रमाणे अनेक अतिथी आणि भुकेलेले लोक पांडवांकडे येत असत. भारतीय संस्कृतीत अतिथी देवो भव हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र नियम मानला जातो. एखाद्या अतिथीला उपाशीपोटी परतवणं हे धर्माच्या विरोधात मानलं जात होतं. एकदा युधिष्ठिराच्या मनात अत्यंत घोर चिंता आणि नैराश्य निर्माण झालं. तो विचार करू लागला, मी एका राज्याचा राजा आहे, पण माझ्याकडे माझ्या अतिथींना जेवण देण्याचीही शक्ती नाही. काय मी माझ्या धर्माचं पालन करू शकत नाही? काय मी माझ्या कर्तव्यात अपयशी ठरलो आहे? त्याची ही आंतरिक वेदना, त्याची धर्माबद्दलची निष्ठा आणि त्याच्यासमोर असलेली ही खरी अडचण पाहून पांडवांचे पुरोहित आणि महान ऋषी धौम्य ऋषी त्यांच्याकडे आले. धौम्य ऋषींनी युधिष्ठिराच्या मनातील ही घोर चिंता ओळखली. त्यांनी युधिष्ठिराला एक अत्यंत मोलाचा आणि दिव्य सल्ला दिला. ते म्हणाले, हे धर्मराज, तुझे धर्माबद्दलचे विचार अत्यंत उच्च आहेत, पण परिस्थिती कठीण आहे. जेव्हा मानवाचे सर्व मार्ग बंद होतात तेव्हाच ईश्वराचा मार्ग खुला होतो. तू सूर्यदेवाची उपासना कर. सूर्यदेव हा सर्व अन्न, ऊर्जा आणि संसाधनाचा स्रोत आहे. तो तुझी ही समस्या नक्कीच सोडवेल. युधिष्ठिराला या सल्ल्यामध्ये एक आशेचा किरण दिसला. त्याने आपल्या मनातल्या नैराश्याला दूर सारलं आणि तपश्चर्येच्या मार्गावर पाऊल ठेवलं. युधिष्ठिराने जंगलातल्या एका शांत आणि पवित्र जागी जाऊन कठोर तपश्चर्या सुरू केली. तो कडाक्याच्या उन्हात, पावसात आणि थंडीत अत्यंत कठीण परिस्थितीत सूर्यदेवाचे स्मरण करू लागला. त्याने अन्न पाणी त्याग केलं आणि फक्त एकाच गोष्टीवर आपलं मन एकाग्र केलं, सूर्यदेवाची प्रसन्नता. तो आदित्य हृदयसारख्या पवित्र स्तोत्राचे पठण करत असे. त्याच्या तपश्चर्येची तीव्रता इतकी होती की संपूर्ण जंगलातलं वातावरण प्रभावित झालं होतं. महिने गेले. युधिष्ठिराचे शरीर अशक्त आणि कृश झाले, पण त्याच्या मनातील इच्छाशक्ती मात्र अखंड होती. अखेर त्याच्या या कठोर तपश्चर्येच्या समाप्तीनंतर सूर्यदेव त्याच्यावर अत्यंत प्रसन्न झाले. अचानक जंगलातल्या आकाशात एक तीव्र आणि तेजस्वी प्रकाश पसरला. सूर्यदेव स्वतः आपल्या दिव्य रथात प्रकट झाले. त्यांचे तेज इतके प्रखर होते की डोळे दिपून जात होते. सूर्यदेवाने युधिष्ठिराला त्यांच्या भक्तीबद्दल आणि धर्माबद्दल कौतुक केलं आणि त्याला एक दिव्य असं वरदान दिलं. सूर्यदेवाच्या हातात एक अत्यंत सुंदर, तेजस्वी आणि दिव्य भांड होतं. ते भांड युधिष्ठिराच्या हातात देत सूर्यदेव म्हणाले, हे धर्मराज, तुझ्या धर्माबद्दलच्या निष्ठेने मी अत्यंत प्रसन्न आहे. हे बघ, हे आहे अक्षय पात्र. हे एक असं भांड आहे जे कधीच रिकामं होणार नाही. जोपर्यंत तुला अन्न हवं असेल तोपर्यंत या पात्रातून तुला अमर्याद आणि स्वादिष्ट अन्न मिळत राहील. तू तुझ्या अतिथींना आणि ऋषीमुनींना हवं तितकं अन्न देऊ शकशील. तुझा अतिथी देवो भव हा धर्म कधीही संकटामध्ये येणार नाही. युधिष्ठिर अत्यंत आनंदी आणि कृतज्ञ झाला. तो सूर्यदेवाच्या चरणी नतमस्तक झाला. पण या दिव्य वरदानाची एक अत्यंत महत्त्वाची आणि विशिष्ट अट होती, जी सूर्यदेवाने युधिष्ठिराला सांगितली. ती अट अशी होती, या पात्रातून तुला अमर्याद अन्न मिळेल जोपर्यंत तुझी पत्नी द्रौपदी स्वतः जेवत नाही. जेव्हा द्रौपदी आपलं जेवण पूर्ण करेल तेव्हा त्या दिवसासाठी या पात्रातून अन्न मिळणं थांबेल. ही एक अट होती. या दिव्य वरदानाची एक मर्यादा आणि त्याचवेळी एक वैशिष्ट्य बनली. युधिष्ठिर तो अक्षय पात्र घेऊन आपल्या कुटियाकडे परतला. त्या दिवसापासून पांडवांच्या आयुष्यातला तो अन्नाचा प्रश्न कायमचा सुटला. त्यांच्याकडे आता ऋषी मुनी, अतिथी असे शेकडो आणि हजार लोक येत असत. द्रौपदी त्या पात्रातून मिळणाऱ्या अन्नाचे सर्वांना पोटभर आणि स्वादिष्ट भोजन देत असे. ती स्वतः सर्वात शेवटी जेवण करत असे आणि तोपर्यंत ते पात्र कधीही रिकामं होत नसे.
कधी कधी हजारो लोक येत असत, पण द्रौपदी त्या पात्रातून सर्वांना हवं तितकं जेवण देऊ शकत होती. या दिव्य वरदानामुळे पांडवांचं कठीण असं वनवासाचं आयुष्य थोडं सुखकर आणि सुरक्षित झालं. ते आपल्या धर्माचं पूर्ण निष्ठेने पालन करू शकत होते. या कथेवरूनच आपण अक्षय तृतीयेच्या दिवसाचं महत्त्व आणि अर्थ समजू शकतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेलं दान, पुण्य किंवा कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात कधीच संपत नाही असं मानलं जातं. कारण हा दिवस आहे अक्षय, म्हणजेच कधीही न संपणाऱ्या, कधीही न कमी होणाऱ्या कृपेचा. हे अक्षय पात्र आपल्याला अनेक गोष्टी शिकवतं. ते आपल्याला शिकवतं की कठीण काळातही धर्माचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. ते आपल्याला शिकवतं भक्ती आणि तपश्चर्या, एखाद्या समस्येचं कसं समाधान शोधू शकतात. ते आपल्याला शिकवतं की निसर्गाकडे आपल्याला हवं ते देण्याची अफाट शक्ती आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते आपल्याला शिकवतं की ईश्वराची कृपा आपल्यावर कधीही न संपणारी आहे. आपल्या मनातही एक असा अक्षयपात्र असावा ज्यामध्ये कधीही न संपणारी कृपा, दया, प्रेम आणि आनंद असेल, आणि त्यातून आपण सर्वांना हवं तितकं सुख आणि समाधान देऊ शकू. तर ही होती अक्षयपात्राची संपूर्ण आणि रोमांचक कथा. एक कथा जी आपल्याला धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देते आणि आपल्याला कधीही न संपणाऱ्या दैवी कृपेचा विश्वास देते. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच अद्भुत, ऐतिहासिक आणि पौराणिक कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक माहितीसह. धन्यवाद.